श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यात तुम्हाला कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य गतीने करायची आहेत आणि होणार आहेत याबद्दल आपण विशेष माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं. लग्नेश मंगळदेव जे तृतीय स्थानातनं गोचर करत आहेत, 6 फेब्रुवारीपासून मंगळदेवांचं गोचर वृश्चिक राशीमधनं होईल. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये पराक्रम, परिश्रम, प्रसिद्धी, मान सन्मान, कीर्ती या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. या महिन्यात तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण होऊ शकतात. एखाद्या विषयावरती तुम्ही खूप खोलवर अभ्यास केला आहे, त्या विषयाचं नॉलेज तुमच्याकडे आहे, पण प्रेझेंटेशन करताना घाबरत होतात आणि त्यामुळे तुमची प्रगती अडली, थांबली. तर आता मात्र ती सगळी प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. ते सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील आणि अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन करू शकाल आणि तुमच्या कार्याचा आढावा समोरची व्यक्ती घेईल, तुमचा गुणगौरव करेल आणि तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त करून देईल. म्हणजेच प्रमोशनचे चान्सेस सुद्धा या महिन्यात आहेत. याबरोबरच तुम्हाला मीडिया क्षेत्रात कार्यरत असाल, यूट्यूबर असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम कालावधी म्हणता येईल. कामाचं उरक वाढवावं लागेल आणि त्यासाठी विशेष आपल्याला प्रयत्न करावे लागतात. परंतु ज्यावेळेस मंगळदेव पराक्रम स्थानात येतात त्यावेळेस आपल्याला स्वतःच उत्साह इतका असतो की आपण प्रत्येक कार्य त्या त्या वेळेमध्ये झालंच पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करतो आणि त्या नियोजन पद्धतीप्रमाणे नक्कीच आपण एक चांगला मार्ग काढू शकतो. म्हणजेच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्साही, आनंदी आणि स्वच्छंदी राहणार आहे. स्थानाकडे वळूया. धनेश गुरुदेव जे मेष राशीतनं गोचर करत आहेत. मेष राशीतील गोचर करणारे गुरुदेवांचं तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होणार आहे. एका बाबतीमध्ये थोडेसे अडचणी पण आणणार आहेत. ते म्हणजे जमीन खरेदी करण्यासंदर्भातील काही कार्य तुमचे ते थांबलेले असतील तर त्या कार्यासाठी मात्र तुम्हाला विशेष प्रयत्न करायला लावतील. हे एक तुम्हाला कुयोग संभवतात. परंतु धनस्थानाचे अधिपती गुरु महाराज जेव्हा षष्ठ स्थानात येतात, त्रिकभावात येतात, त्यावेळेस तुम्हाला धनवृद्धिंगत करून देण्यासाठी अतिशय जास्त प्रयत्न करायला लावतात, जास्त कार्य करायला लावतात आणि मग धनसंचय करून घेतात. अशाबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. चौथ्या घरावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. वाहन वास्तूच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेवांची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं, कारण चतुर्थ शनिदेव आहेत आणि चतुर्थ स्थानातच शनी महाराज आहेत. अर्थात तुमच्या वास्तूचं स्वप्न संकल्पित न राहता पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमचा प्रवास आता सुरू करून देतील. या महिन्यामध्ये वाहन वास्तू खरेदी करण्याचे शुभ संकेत आहेत. तुम्ही या महिन्यात नक्कीच खरेदी करू शकता, बुक करू शकता. शुभ योग आहेत. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना थोडासा अभ्यासासाठी जास्त प्रयत्न करायला लावणारा ठरणार आहे, कारण राहुदेवांची उपस्थिती ही तुमच्या पंचम स्थानातनं होत आहे मीन राशीतून आणि मीन राशीचे मालक अर्थात गुरुदेव हे षष्ठ स्थानातनं गोचर करतायत. षष्ठ स्थान हे त्रिकभाव आहे. या त्रिकभावामध्ये जेव्हा गुरु महाराज जातात त्यावेळेस अभ्यासाची गती मंदावतात. तुम्हाला जे काही अभ्यास करायचा आहे तो स्मरणात न राहणं किंवा इतर काही गोष्टींमुळे तुम्ही अभ्यासापासून परावृत्त होऊन दुसऱ्या काही कामांमध्ये व्यस्त होणं असे कुयोग आणतात. त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये एकाग्र होण्यासाठी मी आता देणार आहे तो तुम्ही नक्कीच करायचा आहे. तो म्हणजे रीम सरस्वती देवे नमः हा जप तुम्ही जर केलात अभ्यासाला बसण्यापूर्वी, कोणत्याही वेळेला तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस तुम्ही हा जप करून बसा. म्हणजे नक्कीच तुम्ही जो काही अभ्यास करताय तो स्मरणात राहील, आपल्या अभ्यासावरती एकाग्रता वाढेल असे शुभ संकेत तुम्हाला घडून येतील. आणि याबरोबरच उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला जे मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशांसाठी मात्र मंगळदेवांची विशेष कृपा होणार आहे. कारण मंगळदेव तुम्हाला 6 फेब्रुवारीपर्यंत तर शुभ संकेतच देतात, कारण चौथी दृष्टी पंचम स्थानावर देत आहेत. त्यामुळे तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये तर शुभ योग आहेतच, परंतु जे MS करतायत तर त्यांच्यासाठी विशेष लाभदायक स्थिती आता मंगळदेवांची प्राप्त होणार आहे. मंगळदेव जेव्हा उच्चीचे होतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःला धाडसी वृत्ती तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही जे काही कार्य करतायत मेडिकल क्षेत्रातलं त्या कार्यामध्ये उच्च पदाला नेऊन बसवतात. म्हणजेच तुम्हाला हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना अतिशय उत्तम आहे. याबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. याबरोबरच प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता
तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यासोबत मतवैचारिकता निर्माण होतील, पण 11 फेब्रुवारी नंतर तोपर्यंत शुभ संकेत आहेत. याबरोबरच संतती योगाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. संततीचं सौख्य तुम्हाला मध्यम प्रमाणात प्राप्त होणार आहे. किरकोळ प्रमाणात वादाचे प्रसंग उद्भवणं, मतवैचारिकता होणं किंवा एखाद्या विषयावरती जास्त तो ताणला जाणं आणि त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या संततीमध्ये एक थोडीशी अडसर निर्माण झालेली आहे नात्यामध्ये, आणि ती दूर करण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न करून घेणं असे योग आहेत. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग आणि हितशत्रूंचं स्थान हे 6वं घर असतं. यावरनं आपण पाहायला गेलो तर मेष राशीचे मंगळदेव जेव्हा मकर राशीमध्ये येतील अर्थात 6 फेब्रुवारी नंतर, त्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो, परंतु पंचमा स्थानामध्ये राहुदेव आहेत. त्यामुळे पोटाचे विकार मात्र संभवू शकतात. खाण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे, कारण तुमची रास आहे, तुम्हाला स्पायसी पदार्थ खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि त्याचा अतिरेक तुम्ही या महिन्यात करू शकाल. त्यामुळेच आजारपणाच्या तक्रारी, पोटाचे विकार, अजीर्ण होणं, अपचन होणं आणि या तक्रारीमुळे तुम्ही त्रस्त होणं असे अशुभ योग आहेत. म्हणून नक्कीच तुम्ही आता प्रयत्न करायचा आहे, संयम ठेवायचा आहे, खाण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. योग्य आहार, व्यायाम आणि झोप या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुम्हाला हा महिना आनंददायी जाणार आहे. सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तम स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे 11 फेब्रुवारी नंतर मकर राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात शुक्रदेवांची ही स्थिती तुम्हाला विशेष लाभदायक म्हणता येईल, कारण परिश्रम स्थानामधनं, तृतीय स्थानामधनं शुक्रदेवांचं गोचर होत आहे. यामुळे काय होईल की तुमच्या जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम मिळणार आहे. त्याबाबत वादच नाही, परंतु त्यांच्या आरोग्यासंदर्भात किरकोळ प्रमाणात तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्वचा विकार किंवा पोटाचे विकार त्यांना जाणवू शकतात किंवा एक्झर्शन झालेलं आहे त्यामुळे सुद्धा त्रास होतोय. अशा पद्धतीच्या काही कुयोग संभवतात जोडीदाराच्या तब्येतीसंदर्भात. त्यामुळे विशेष काळजी तुम्हाला 11 फेब्रुवारी नंतर घ्यावी लागणार आहे जोडीदाराची. याबरोबरच भागीदारीचे जर व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असेल तर कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असतील किंवा कागद कापड या क्षेत्रातले व्यवसाय असतील तर अशा वर्गाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तरीही तुम्हाला उत्तम स्थिती आहे, किंवा तुमचं सुरुवात आहे त्या व्यवसायाचे सुरू असलेले व्यवसाय असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा शुभ योग म्हणता येईल व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी 11 फेब्रुवारी नंतर. कारण तुमच्याकडनं विशेष प्रयत्न त्या व्यवसायाला डेव्हलप करण्यासाठी, वाढवण्यासाठी होणार आहेत आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. याबरोबर अष्टम स्थानाकडे वळूयात. अचानक लाभप्राप्तीचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थात 8 ते 10 तारखेनंतर सुरू होत आहेत. त्यामुळे नक्कीच विशेष प्रयत्न तुमचे 8 तारखेनंतर व्हायलाच हवेत आणि त्यामुळे तुम्हाला लाभप्राप्ती सुद्धा नक्कीच होऊ शकेल. या महिन्यामध्ये आध्यात्मिक प्रगती, धार्मिक तीर्थयात्रा किंवा एखाद्या चांगल्या पर्यटन ठिकाणी भेट देऊन तुम्हाला स्वतःला आत्मिक समाधान प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभ कालावधी आहे. आणि याबरोबरच उद्योग व्यवसाय डेव्हलप करण्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल राहणार आहे. त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणार आहात असे शुभ संकेत आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रातनं रविदेवांचं गोचर होणार आहे आणि 13 फेब्रुवारी नंतर हे गोचर तुम्हाला विशेष लाभ करून देणार आहे. बघा, बुधदेवांचं 20 तारखेनंतर होणारं गोचर मकर राशीतलं आणि रविदेवांचं कुंभ राशीतलं गोचर केंद्रातलं तुम्हाला विशेष लाभदायक स्थिती निर्माण करून देते. तुमचा व्यापार, कागद कापड, संगणक क्षेत्र, द्रव पदार्थ, गोड पदार्थ, केमिकल क्षेत्र या संदर्भातले कुठलेही व्यवसाय असू देत त्याच्यामध्ये तेजी निर्माण करून देणं. कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसायात वर्गाला सुद्धा हा महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. याबरोबरच लाभस्थानाकडे वळूयात. 11व्या घरावरून आपण लाभ पाहतो, आलेला पैसा स्थिर होईल का पाहतो, तर त्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष लाभदायक आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुमच्याकडनं जर चुकी झाली, आरोग्याच्या तक्रारी निर्माण करून देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त झालात तर नक्कीच हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आरोग्यासाठी विशेष खर्च होऊ शकतो. नाहीतर तुम्हाला या महिन्यात खर्चाचे मोठे कुठल्याही प्रकारचे योग नाहीत. त्यामुळे जेवणावरती नियंत्रण ठेवा, आहारावरती नियंत्रण ठेवा, म्हणजे अजीर्ण, अपचन या गोष्टींमुळे तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यायची गरज पडणार नाही. आता आपण उपासनेकडे वळूयात. सगळ्यात महत्त्वाची शिक्षणासाठी उपासना करायची आहे ती म्हणजे रीम सरस्वती देव्यै नमः हा जप अभ्यासाला बसण्यापूर्वी किमान 27 वेळा करायचा आहे किंवा 11 वेळेस केला तरी सुद्धा चालू शकेल. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसताय मग तुम्ही 3-4 वेळा दिवसभरात अभ्यासाला बसत आहात तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठीची तयारी तुम्ही करताय तर तुमच्यासाठी सुद्धा हा जप करणं अतिशय लाभदायक ठरेल. आणि याबरोबरच मेडिकल क्षेत्रामध्ये जी व्यक्ती कार्यरत आहेत तर त्यांच्यासाठी रीम भौमाय नमः हा जप एक ॲड करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला आणखीन फळ प्राप्त होईल.
याबरोबर उद्योग व्यवसाय डेव्हलप होण्यासाठी, लवकरात लवकर प्रगतीच्या मार्गावरती तुमचा उद्योग व्यवसाय जाण्यासाठी रवी देवांचा जप करायचा आहे. रीम रवये नमः किंवा रीम सूर्याय नमः रोज 27 वेळा जप करायचा आहे. तर आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये परिश्रम, पराक्रम आणि प्रसिद्धी, कीर्ती असे सगळे शुभ संकेत आहेत. तर या महिन्यामध्ये झपाट्याने कामाला लागा, आळस नैराश्य सोडून द्या आणि उत्तमरित्या तुमचं आयुष्य आनंदाने, उत्साहाने, स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या नामस्मरणात घालवा. नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.